स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत टोटल 12,256 पदांकरिता भरती आलेली आहे. या पदांकरिता कोणताही पदवीप्राप्त विद्यार्थी अप्लाय करू शकतो. फक्त जर तुम्हाला ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर या पदासाठी जर अप्लाय करायचं आहे तर 12वी मध्ये तुमचा गणित विषय पाहिजे व त्या गणित विषयामध्ये कमीत कमी 60% गुण असणं आवश्यक आहे, किंवा मग स्टॅटिस्टिकल किंवा मग सांख्यिकी या विषयासह तुमची पदवी असणं अनिवार्य आहे. फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे 21 मे 2026 पासून व याची लास्ट डेट असणार आहे 22 जून 2026. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या माझी भरती युट्यूब चॅनलवर. पुढे जाण्याच्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्याने कोणतीही भरतीची अपडेट मिस होणार नाही. टेंटेटिव्ह एक्झामिनेशन डेट काय आहे टायर 1 साठी, तर टियर 1 साठी ऑगस्ट ते सप्टेंबर 2026 मध्ये एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत व टियर 2 साठी डिसेंबर 2026, म्हणजे टियर 1 सप्टेंबरमध्ये झाली तर डिसेंबर 2026 मध्ये टियर 2, म्हणजे तुम्हाला इथे 2 महिन्याचा वेळ मिळणार आहे टियर 1 आणि टियर 2 साठी. आता इथे विविध पदे आहेत. पदे कोणकोणती आहेत तर लेव्हल 8 नुसार, ज्याचं की बेसिक 47,600 ते 1,51,100 असं असतं. पहिलं पद आहे असिस्टंट ऑडिट ऑफिसर. ग्रुप बी चं हे पद आहे. 18 ते 30 वर्ष वय पाहिजे. असिस्टंट ऑडिटर ऑफिसर स्टेट कॅडर करिता. स्टेट कॅडर म्हणल्यानंतर तुम्हाला तुमची रिजनल लँग्वेज म्हणजे जी की आपल्याला मराठी येतेच ती येणं अनिवार्य आहे. आणि हे वरचं पद होतं सेंट्रल कॅडरचा. यामध्ये सुद्धा हे पण ग्रुप बी चं पद आहे. गॅजेटेड आहे, नॉन मिनिस्ट्रियल. वरचंही पद गॅजेटेडच होतं. यासाठी सुद्धा वयाची मर्यादा 18 ते 30 वर्ष. हे विदाऊट एज रिलेशन आहे. SC ST OBCचा विद्यार्थ्यांसाठी एज रिलेशन काय आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर स्टेट कॅडर करिता 18 ते 30 वर्ष वय. हे सुद्धा ग्रुप बी पद आहे, गॅजेटेड. हे झालं लेव्हल 8चं. आता लेव्हल 7चं पद, ज्याचं की बेसिक 44,900 ते 1,42,400 आहे. यामध्ये पदे आहेत बघा. असिस्टंट सेक्शन ऑफिसर ग्रुप बी चं पद आहे. 20 ते 30 वर्ष वय आहे. असिस्टंट सेक्शन ऑफिसर जे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ग्रुप बी चं पद आहे. 18 ते 30 वर्ष वय आहे. असिस्टंट सेक्शन ऑफिसर मिनिस्ट्री ऑफ रेल्वेमध्ये ग्रुप बी चं पद 20 ते 30 वर्ष वय. असिस्टंट सेक्शन ऑफिसर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स ग्रुप बी 20 ते 30 वर्ष वय. असिस्टंट सेक्शन ऑफिसर AFSQ ग्रुप बी 20 ते 30 वर्ष वय. असिस्टंट सेक्शन ऑफिसर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये ग्रुप बी चं पद 18 ते 30 वर्ष वय. असिस्टंट सेक्शन ऑफिसर अदर मिनिस्ट्रीज डिपार्टमेंट ऑन ऑर्गनायझेशनमध्ये ग्रुप बी चं पद 18 ते 30 वर्ष वय. इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर जे की सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या अंतर्गत येतो. ग्रुप बी चं पद 18 ते 30 वर्ष वय. इन्स्पेक्टर सेंट्रल एक्साइज जे की सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम्स अंतर्गत येतं. ग्रुप बी चं पद 18 ते 30 वर्ष वय. इन्स्पेक्टर प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर, इन्स्पेक्टर एक्झामिनर, असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर. असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर डायरेक्टर ऑफ एन्फोर्समेंट DOE डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू अंतर्गत येतं. ग्रुप बी चं पद 18 ते 30 वर्ष वय. सब इन्स्पेक्टर CBI मध्ये सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन मध्ये सब इन्स्पेक्टर ग्रुप बी चं पद आहे आणि 20 ते 30 वर्ष वय पाहिजे. इन्स्पेक्टर पोस्ट डिपार्टमेंट ऑफ पोस्ट मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन मध्ये ग्रुप बी चं पद आहे. 18 ते 30 वर्ष वय पाहिजे. इन्स्पेक्टर कशामध्ये तर सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्स मध्ये ग्रुप बी चं पद आहे. यामध्ये सुद्धा वयाची मर्यादा 18 ते 30 वर्ष. लेव्हल 7 झालं. लेव्हल 6 बघा. 35,400 ते 1,12,400 बेसिक. असिस्टंट किंवा असिस्टंट सेक्शन ऑफिसर अदर मिनिस्ट्रीज डिपार्टमेंट ऑफ ऑर्गनायझेशन करिता ग्रुप बी चं पद 18 ते 30 वर्ष वय. एक्झिक्युटिव्ह असिस्टंट सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम्स ग्रुप बी चं पद 18 ते 30 वर्ष वय. रिसर्च असिस्टंट नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन मध्ये NHRC मध्ये ग्रुप बी चं पद 18 ते 30 वर्ष वय. डिव्हिजनल अकाउंटंट ऑफिसेस अंडर कॅग म्हणजे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, यामध्ये डिव्हिजनल अकाउंटंटचं पद ग्रुप बी पद आहे हे आणि 18 ते 30 वर्ष वय आहे. सब इन्स्पेक्टर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA मध्ये ग्रुप बी चं पद आणि 18 ते 30 वर्ष वय. सब इन्स्पेक्टर किंवा मग ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो MHA मध्ये ग्रुप बी चं पद 18 ते 30 वर्ष वय. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर जे की आपण वर पाहिलं, यासाठी 12वी मध्ये गणित हा विषय पाहिजे व या गणितामध्ये कमीत कमी 60% मार्क्स असणं आवश्यक आहे. मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनच्या अंतर्गत येतं. हे ग्रुप बी चं पद आहे. 18 ते 32 वर्ष वय आहे. स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेशन ग्रेड 2 मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स ग्रुप बी चं पद 18 ते 30 वर्ष वय. ऑफिस सुपरिटेंडंट सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस CBDT ग्रुप बी चं पद 18 ते 30 वर्ष वय. सेक्शन हेड डायरेक्ट जनरल ऑफ ट्रेड ग्रुप बी 18 ते 30 वर्ष वय. लेव्हल 6 झाला. लेव्हल 5च्या अंतर्गत 29,200 ते 92,300 बेसिक. ऑडिटर जे की ऑफिस अंडर कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल CAG अंतर्गत येतात. ग्रुप सी चं पद आहे 18 ते 27 वर्ष वय. ऑडिटर ऑफिसेस अंडर CGDA ग्रुप सी चं पद 18 ते 27 वर्ष वय. ऑडिटर यामध्ये मिनिस्ट्री किंवा मग डिपार्टमेंट येतात सर्व अदर.
ग्रुप सी पद 18 ते 27 वर्ष वय. अकाउंटंट ऑफिसर अंडर कॅग ग्रुप सीचं पद 18 ते 27 वर्ष वय. अकाउंटंट कंट्रोल जनरल ऑफ अकाउंट्स यामध्ये ग्रुप सीचं पद 18 ते 27 वर्ष वय. ज्युनियर अकाउंटंट किंवा मग अकाउंटंट अदर मिनिस्ट्रीज किंवा डिपार्टमेंटमध्ये ग्रुप सीचं पद 18 ते 27 वर्ष वय. आता लेवल 4 जी की लास्ट लेवल असते सीजीएलची, यामध्ये पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशनच्या अंतर्गत येतं हे. ग्रुप सीचं पद आहे 18 ते 27 वर्ष वय. सिनियर सेक्रेटरी असिस्टंट, अप्पर डिव्हिजन क्लर्क, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसेस, मिनिस्ट्री अदर दॅन CSCS कॅडर्स, ग्रुप सीचं पद आहे 18 ते 27 वर्ष वय आहे. सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट, मिनिस्ट्री इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, ग्रुप सीचं पद आहे 18 ते 27 वर्ष वय. टॅक्स असिस्टंट, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, ग्रुप सीचं पद 18 ते 27 वर्ष वय. टॅक्स असिस्टंट, सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स, ग्रुप सीचं पद 18 ते 27 वर्ष वय. सब इन्स्पेक्टर, सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, ग्रुप सीचं पद 18 ते 27 वर्ष वय. तर 100 रुपये फी आहे हा फॉर्म भरण्याकरिता. आणि वुमेन कॅन्डिडेट बिलॉंग टू एस पर्सनल विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, एक्स सर्व्हिसमॅन यांना एक्झामिनेशन आहे, यांना 0 रुपये फी आहे. आता आपल्या महाराष्ट्राकरिता एक्झामिनेशन सेंटर कोणते आहेत तर पुणे आहे, नाशिक आहे, नांदेड आहे, नागपूर आहे, कोल्हापूर आहे, मुंबई आहे, जळगाव आहे, संभाजीनगर आहे, अमरावती आहे. स्कीम ऑफ एक्झामिनेशन टायर 1 मध्ये काय होणार आहे, जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग हे सब्जेक्ट असतील, 25 मार्क्स असतील, 50 गुण. जनरल अवेअरनेस 25 मार्क्स 50 गुण, क्वांटिटी ॲप्टिट्यूड 25 मार्क्स 50 गुण आणि जनरल इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन 25 मार्क्स 50 गुण. टोटल मार्क्स झाले 200, क्वेश्चन झाले 100. या 100 प्रश्नांकरिता 1 तास दिलेला आहे व यामध्येही सेशनल टायमिंग आहे. 15 मिनिटे प्रत्येक सब्जेक्टसाठी असतील. त्यानंतर तुमची विंडो क्लोज होईल. टायर 1 नंतर टायर 2 एक्झामिनेशन होणार आहे. टायर 2 मध्ये पेपर 1 आहे. पेपर 1 मध्ये सुद्धा सेशन 1 आणि सेशन 2 असे 2 सेशन असणार आहेत. सेशन 1 मध्ये सेक्शन 1, सेक्शन 2 आणि सेक्शन 3 असे 3 सेक्शन आहेत. सेक्शन 1 मध्ये काय मॅथमॅटिकल ॲबिलिटीज आणि रिजनिंग अँड जनरल इंटेलिजन्स 30 क्वेश्चन आहेत. त्या दोन्हीकरिता म्हणजे टोटल 60 क्वेश्चन आहेत सेक्शन 1 मध्ये आणि प्रत्येकी क्वेश्चन हा 3 मार्काला म्हणजे टोटल 180 गुण इथे झाले. 1 तास वेळ असणार आहे आणि या 2 सब्जेक्टना 30-30 मिनिट वेळ असेल तुम्हाला. आता सेक्शन 2 मध्ये इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेजचे 45 क्वेश्चन असतील आणि जनरल अवेअरनेसचे 25 असतील. टोटल प्रश्न झाले 70 आणि गुण झाले 210 म्हणजे प्रत्येक क्वेश्चन हा 3 मार्काला आहे. यासाठी वेळ आहे 1 तास, ज्यामधला 40 मिनिटे हे इंग्लिशसाठी आहेत व 20 मिनिटे हे जनरल अवेअरनेससाठी आहेत. नंतर सेक्शन 3 कम्प्युटर नॉलेज अँड टेस्ट 20 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्न 3 मार्काला म्हणजे 60 गुणांसाठी हा कम्प्युटर नॉलेज असेल, ज्यासाठी 15 मिनिटे वेळ असेल. आणि सेशन 2 मध्ये सेक्शन 4 आहे डाटा एंट्री अँड स्पीड टेस्ट. यामध्ये एक डाटा एंट्री तुम्हाला टास्क दिला असेल व यासाठी तुम्हाला 15 मिनिटे वेळ असणार आहे. आता पेपर 2 मध्ये काय आहे तर स्टॅटिस्टिक्स 100 प्रश्न असतील व 200 मार्क्स असतील. 2 तास वेळ दिलेला जाणार आहे. पेपर 3 जनरल स्टडीज, फायनान्स अँड इकॉनॉमिक्स 100 प्रश्न असतील व गुण यासाठी 200 आहेत. यासाठी सुद्धा तुम्हाला 2 तास वेळ आहे. ठीक आहे मित्रांनो, आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.